नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत अगदी झटपट, चविष्ट आणि प्रोटीनने भरपूर असा हेल्दी टोफू फ्राईड राईस. अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी झटपट, सोपं आणि टेस्टी बनवायचं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. चला मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1 कप लाँग बासमती राईस कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला आहे. तुम्ही उरलेला भात वापरला तरी सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर इथे मी गाजर, कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक. कढीपत्त्याची काही पानं घेतलेत. त्याचबरोबर इथे मी टोफू आहे ना, तो 250 ग्रॅम घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा इथे टोफू घेऊ शकता. आपल्याला हा टोफू इथे चिरून घ्यायचा आहे. टोफू फक्त चविष्टच नाही तर पौष्टिक भरपूर आहे. टोफूमध्ये वनस्पतीजन्य प्रथिनं आणि कॅल्शियम मिळतं. शाकाहारी लोकांसाठी तर आहारात प्रथिनांचा चांगला पर्याय म्हणून टोफूचा वापर करता येतो. आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. यात प्रोटीन आणि कॅल्शियम असते. त्यामुळे प्रोटीनचा एक चांगला पर्याय म्हणून मी इथे आज फ्राईड राईसमध्ये टोफू घातलेला आहे. आणि हा फ्राईड राईस पण अगदी झटपट असा तयार होतो. तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही वन पॉट मील म्हणून सुद्धा करू शकता. झटपट तयार होतो. आता इथे स्क्वेअर शेपमध्ये मी सगळा टोफू इथे चिरून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. मोहरी चांगली तडतडली, जिरे पण फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. खूप सोनेरी असा करायचा नाहीये. त्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेला गाजर घालायचा आहे. गाजरही कांद्याबरोबर इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. तुम्ही आलं लसूण ठेचून घातलं तरी सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर इथे कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि आता हे सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स करून परतून घेतले. त्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला इथे अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर इथे मी इन्स्टंट फ्राईड राईस मसाला जो मिळतो ना, तो घातलेला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा इथे फ्राईड राईस मसाला वापरू शकता. सगळं या फोडणीमध्ये घातल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. रेडीमेड इन्स्टंट आपण जेव्हा फ्राईड राईस मसाला आणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मीठ हे घातलेलं असतं. त्याच्यामुळे भातामध्ये मीठ घालायची आवश्यकता लागत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण जो शिजवलेला सगळा भात आहे तो हाताने पहिले सगळा मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचा. म्हणजे भाताच्या कोणत्याही गाठी ह्याच्यामध्ये तयार होत नाहीत आणि अगदी मोकळा सुळसुळीत आपला हा फ्राईड राईस तयार होतो. आता पूर्ण ह्याच्यामध्ये भात घातलेला आहे आणि त्याचबरोबर सगळा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. म्हणजे आपण जो इन्स्टंट मसाला जो घातलेला आहे तो पूर्णपणे ह्या राईसला कोट होईल आणि आपला फ्राईड राईस अगदी चवदार असा छान होईल. त्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेला टोफू घातलेला आहे. त्याचबरोबर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि टोफूला होईल एवढंच इथे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. यापेक्षा जास्त मीठ घालायचं नाही. या प्रकारे इन्स्टंट फ्राईड राईस मसाला घातल्यामुळे आपला हा फ्राईड राईस अगदी झटपट तयार होतो आणि आपण ह्याच्यामध्ये टोफू घातल्यामुळे तो अजूनच पौष्टिक होतो. तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी वन पॉट मील म्हणून करू शकता. झटपट होतो. आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं हा भात वाफवून घेऊया. तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटं झालेली आहेत. मी मस्त हा फ्राईड राईस इथे वाफवून घेतलेला आहे. यामुळे काय होतं, आपण जे मसाले याच्यामध्ये घातलेला आहे किंवा फ्राईड राईस मसाल्याचा मस्त असा वास या राईसला येतो आणि अगदी इन्स्टंट आपला हा फ्राईड राईस तयार होतो. गॅस इथे बंद केलेला आहे. मी बाउलमध्ये ते सर्व्ह करून घेते. मस्त असा आपला हा झटपट, चविष्ट आणि अतिशय हेल्दी असा फ्राईड राईस तयार झालेला आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. YouTubeवर माझा व्हिडिओ बघत असाल आणि YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि मला जास्तीत जास्त पॉईंट्स द्या. Facebookवरती माझा हा व्हिडिओ बघत असाल तर Facebook पेजला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि फॉलो केलं नसेल तर नक्की त्या माझ्या पेजला फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट आणि अगदी झटपट होणाऱ्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.